नमस्कार मित्र हो, देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांच्या जीवन चरित्रातील आज आपण एक प्रसंग जाणून घेऊ। कर्नाटकातील हावेरीकडे बंकापूर म्हणून एक छोटस गाव, तर त्या गावाबद्दल घडलेला हा प्रसंग। सद्गुरू बाळूमामांचा निस्सिम भक्त कल्लाप्पा, तर कल्लाप्पा त्यावेळी बकरी चरत असताना त्याला समजतं की आपल्या भागामध्ये सद्गुरू बाळूमामांचा तळ आलाय। त्याला एवढा आनंद होतो की कधी एकदा सद्गुरू बाळूमामांना जाऊन भेटतोय असं त्याला झालं। नवरा बायको आणि आपली लाडकी मुलगी असे तिघे जण सद्गुरू बाळूमामांच्या तळावर जातात आणि सद्गुरू बाळूमामांचं यथासांग दर्शन घेतात। त्यावेळी सद्गुरू बाळूमामा कल्लापाला म्हणतात, अरे कल्लापा, तुम्ही सगळी जण 4 दिवस माझ्या तळावर राहिलासा तर, कारण सद्गुरू बाळूमामाला पुढे काहीतरी अघटित होणार असं दिसत असतं, म्हणून सद्गुरू बाळूमामा कल्लापाला राहण्याचा आग्रह करतात। परंतु कल्लापा म्हणतोय, मामा माझी बकरी कोण सांभाळणार, मला राहणं शक्य नाही, त्यामुळे मला जावं लागेल। आणि अशा पद्धतीनं कल्लापानं मामांच्या तळावर राहायला नकार दिला आणि तो आपल्या मेंढराकडे आला। कल्लापा बकरी चरत असताना उगाचच त्याच्या मनामध्ये विचार घोळू लागला, कारण सद्गुरू बाळूमामाने मला कधी नाही ते आज 4 दिवस राहा असं का म्हटलं, असं म्हणून त्याच्या मनामध्ये तो विचार घोळू लागला आणि त्यानं तिथूनच सद्गुरू बाळूमामांची माफी मागितली। एक दिवस नवसाची आई विहिरीवर पाणी आणण्यासाठी जात असताना तिच्या पाठीमागे नवसाई लागते, परंतु नवसाची आई म्हणते तू पाण्याला येऊ नकोस, परंतु ती अजिबात ऐकत नाही। शेवटी कल्लापाच्या आग्रहास्तव नवसाची आई नवसालाही पाणी आणण्यासाठी घेऊन जाते। नवसाची आई आपल्या घागरी भरून घेते आणि नवसाची घागर भरत असताना नवसा हट्ट करते की माझी घागर मीच भरणार। शेवटी ती घागर भरण्याचा प्रयत्न करत असताना अचानक तिचा पाय घसरतो आणि ती विहिरीमध्ये पडते। नवसा विहिरीत पडल्यानंतर नवसाच्या आईचा काळजाचा ठोका चुकतो आणि ती जोर जोरात ओरडू लागते, नवसा नवसा म्हणून ओरडू लागते आणि आजूबाजूच्या लोकांना ती जोरानं ओरडून बोलवते। आणि अशा पद्धतीनं नवसाची आई आजूबाजूच्या लोकांना बोलवत असताना तिची लाडकी लेक मात्र पाण्याच्या तळाला पोहोचलेली असते। आणि याच क्षणाला सद्गुरू बाळूमामा आपल्या तळावर गंभीर चेहऱ्यानं बसलेले असतात आणि त्यावेळी मामा आपल्या सहकार्यांना म्हणतात, आज काहीतरी वाईट बातमी ऐकायला येणार बघा। आजूबाजूची लोक नवसाला विहिरीतून काढतात आणि त्यांच्या राहत्या तळावर घेऊन येतात आणि त्यावेळी नवसाची आई आणि कल्लापा ओरडून 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 त्यांचा घसा बसतो, कारण त्यांची लाडकी लेक नवसा हे जग सोडून निघून गेलेली असते। नवसाची आई वेड्यागत बडबडू लागते। कल्लापाच्या तळावरील इतर लोक नवसाचं पुढील क्रियाकर्म करण्याकरता तयारी करत असतात, परंतु नवसाची आई नवसाला अजिबात हात लावू देत नाही आणि ती दोघही मामांचा धावा करतात। मामा, आजपर्यंत आम्ही तुमची निस्सिम भक्ती केली मामा, आणि आमच्या पाठीमागं एक एवढं मोठं अरिष्ट लागलंय मामा, आमच्या या मामा मुलीला तुम्ही जिवंत करा, असं म्हणून ती जोर जोरानं रडू लागतात। कल्लापाच्या तळावरील लोकांना हे ऐकून अक्षरशः दोघांचा मूर्खपणा वाटतो आणि ती म्हणतात, मेल्यानं माणूस परत कधी जिवंत होतोय काय, आणि तुम्ही बाजूला व्हा, आम्हाला पुढलं क्रियाकर्म करू द्या। परंतु कल्लापाची बायको आणि कल्लापा त्या प्रेताला अजिबात हात लावू देत नाहीत, कारण त्या दोघांचा ठाम विश्वास असतो की मामा आमच्या नवसाला जिवंत करणार। आणि इकडे सद्गुरू बाळूमामांच्या तळावर त्या सेवेकरांना मामांचं ते शब्द आठवतात, आज काहीतरी वाईट बातमी कानावर येणार हे ते आठवतात आणि खरोखरच तळावर ही बातमी जाऊन धडकते। सद्गुरू बाळूमामांनी ही बातमी ऐकली आणि मामा तळावरून ताडकीने उठलेत आणि नवसा जिथं मृतवत पडलेली होती त्या ठिकाणी पोहोचले। तिथं पोहोचल्यानंतर सद्गुरू बाळूमामांनी सर्व ते पाहिलं आणि त्यावेळी नवसाचा आई वडील रडून रडून बेजार झालेले होते आणि अशा अवस्थेत त्यांनी मामांचं पाय धरलं आणि एकच हंबरडा फोडला, मामा तुम्ही आमच्या नवसाला जिवंत करा, तुम्ही हाक द्या, तुम्ही हाक दिल्यानंतर नवसा माझी पळत पळत येईल, असं म्हणतात आणि ते रडू लागतात। त्यावेळी कल्लापाचा शेजारी मामांना म्हणतो, मामा तुम्ही तरी यांना सांगा, आम्हाला या नवसाचं पुढील क्रियाकर्म ही करू देना। त्यानंतर मामाने एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि नवसाच्या आईला मामा म्हणतात, अगं पोरी, तुझी पोरगी देवाघरी गेली या। त्यावर नवसाची आई जोरानं ओरडते आणि मामांना म्हणते, नाही मामा, माझी पोरगी देवाघरी गेली नाही, काय बी करा मामा आणि हिला तुम्ही जिवंत करा, अशी जगावेगळी आट नवसाची आई मामांना घालते। कल्लापाचा शेजारी मात्र नवसाचं पुढील क्रियाकर्म करण्याकरता फारच गडबड करतात, परंतु नवसाचा आई वडील त्या प्रेताला अजिबात हात लावू देत नाहीत, कारण त्यांची सद्गुरू बाळूमामावर प्रचंड श्रद्धा असते आणि सद्गुरू बाळूमामा माझ्या मुलीला जिवंत करणार
ही नवसाच्या आई वडिलांची ठाम श्रद्धा असते. आणि खरोखरच मित्रांनो, या श्रद्धेपोटी सद्गुरू बाळूमामांनाही विचार करावा लागला. त्यानंतर सद्गुरू बाळूमामा एक स्वच्छ पांढरं धोतर नवसाच्या अंगावर टाका आणि हिला अशीच राहू द्या असं म्हणतात. हे ऐकताच कल्लापाचं शेजारी मामाना म्हणतात, मामा तुम्ही काय करायला लागला? हे मुलगी पाण्यात पडून मेलिया आणि हिला असं पांढऱ्या धोतरामध्ये किती वेळ ठेवायचं? त्यावर मामा म्हणतात, मी सांगतोय तेवढं करा आणि तुम्ही आपापल्या घरी निघून जावा. सर्व मंडळी आपापल्या घरी गेल्यानंतर सद्गुरू बाळूमामा नवसाच्या आईला म्हणतात, पोरी तू माझ्यावर जबाबदारी टाकलीच नव, तेव्हा काय बी काळजी करू नकोस असं सद्गुरू बाळूमामा म्हणतात आणि आपल्या तळावर परततात. तर त्या नवसाच्या प्रेताजवळ नवसाचा आई वडील सद्गुरू बाळूमामांचं चिंतन करत बसतात. परत दुसऱ्या दिवशी सकाळी कल्लापाचं शेजारी गोळा होतात आणि कल्लापाला म्हणतात, अरे कल्लापा अजून किती वेळ असा बसणार आहेस? एकदा गेलेला जीव परत येतोय होय, तुम्ही व्हा बाजूला, आम्ही पुढील क्रियाकर्म करतो. तळावर कालपासून कुणाचीही चूल पेटलेली नाही. त्यानंतर नवसाची आई कुणालाही नवसाच्या प्रेताला हात लावू देत नाही. ह्यावर दुसरा एक शेजारी भडाकतो आणि म्हणतो, या जगात आजपर्यंत असं घडलंय का की मेलेला माणूस परत जिवंत होतो? काय सांगतोय तो बाळूमामा? तो एक साधा सुद्धा धनगर आणि त्याच तुम्ही ऐकतासा? असा एक शेजारी कल्लापाला म्हणतो. तरीही नवसाची आई नवसाच्या प्रेताला कुणालाही हात लावू देत नाही. शेवटी सर्व ते शेजारी हतबल होतात आणि आपापल्या घरी परत निघून जातात. इकडे तळावर मामा धीर गंभीर अवस्थेत बसलेला असतात आणि त्यावेळी मामाला एक सेवेकरी विचारतो, मामा आजपर्यंत तळावर बऱ्याच घटना बघितल्या, परंतु ही आजची घटना फारच वेगळी आहे मामा. थोडस शंकेनच मामाला विचारतो, मामा ती पोरगी जिवंत होईल नव? त्यावर सद्गुरू बाळूमामा म्हणतात, अरे जे काय होईल ते तुम्ही बघशीलच की. तिसऱ्या दिवशी सकाळी परत सर्व शेजारी गोळा होतात आणि नवसाच्या आई वडिलांना म्हणतात, अरे प्रेताला मुंग्या लागायची वेळ आली आणि तुम्ही वेड्या हट्टापायी इथं बसलायसा, चला व्हा बाजूला आणि आम्हाला पुढलं क्रियाकर्म करू द्या म्हणून ती प्रेताला हात लावण्याचा प्रयत्न करतात. तर त्यावेळी तरी नवसाची आई एवढी हट्टाला पेटते, ती म्हणते, जर का तुम्ही माझ्या नवसाला हात लावलासा तर मी इथं डोकं आपटून जीव देईन असं म्हणते आणि मामांचा धावा करत ती रडू लागते. तळावरील इतर लोकांची कुजबूज सुरू होते की कुठला बाळू धनगर, एक मेंढर राखणारा धनगर आणि त्याचं यांनी खुळ्यासारखं ऐकलंय आणि वेड्यागत इथं 2-3 दिवस प्रेत ठेवलंय. अशी सर्व ती तळावरील मंडळी एकामेकाला कुजबुजतात. इकडे तळावर एक सेवकरी मामाना म्हणतो, मामा जो काय आता घडलेला प्रकार आहे तर या प्रकारावर सगळी लोक तुम्हाला नावं ठेवायला, तुम्हाला वेडवाकडं बोलायला लागल्यात मामा. त्यावर सद्गुरू बाळूमामा सेवकरांना म्हणतात, अरे लोकांना जे काय बोलायचंय ते बोलू द्या, परंतु सत्य बघितल्यानंतर लोकांची तोंड आपोआपच बंद होतील बघ असं मामा सेवकरांना म्हणतात. म्हणून सर्व शेजारी सद्गुरू बाळूमामांच्या तळावर आलेत आणि मामांना म्हणालेत, अहो मामा तुम्ही तरी सांगा नवसाच्या आई वडिलांना की नवसाचं पुढील क्रियाकर्म आम्ही करतो, कारण तुम्ही कुठं सहज बोलासा आणि नवसाचा आई वडील आम्हाला क्रियाकर्म करू देईना, तेव्हा मामा काय बी करून नवसाच्या आई वडिलांना तेवढं तुम्ही सांगा असं म्हणून सर्व शेजारी मामांना विनवणी करतात. अरे ती दोघं नवरा बायको माझी परम भक्त आहेत. आजपर्यंत त्यांची भक्ती ही निरपेक्ष आहे. त्यांच्या निरपेक्ष भक्तीची परतफेड कशी करायची हे मी बघायला लागलोय, तेव्हा तुम्ही तुमच्या घरला जावा असं मामा त्या शेजाऱ्यांना सांगतात. इकडे तळावर मामा ध्यानस्थ बसतात आणि कोणालाही भेटत नाहीत आणि काही काळ ध्यानस्थ बसल्यानंतर मामा ताडकन उठतात आणि नवसा जिथं मृतवत पडलेले असते त्या ठिकाणी जातात. मामा आलेलं पाहून नवसाच्या आई वडिलांना परत हंबरडा फोडला आणि सर्व शेजारी मंडळी मामांच्याकडे मोठ्या आशेने पाहू लागली. त्यावेळी सद्गुरू बाळूमामांनी आपल्या पिशवीतील भंडारा नवसाच्या प्रेतावर टाकला आणि नवसाला हाक मारली, अगं ए नवसा किती वेळ झोपलीस, उठ बघू असं म्हणून नवसाला हाक मारली. त्यावेळी आकाशात विजा कडाडल्या, परिसरामध्ये लख्ख प्रकाश पडला आणि मृतवत पडलेली नवसा हळूहळू दीर्घ झोपेतून जागी व्हावी त्या पद्धतीने उठून बसली. हे बघून नवसाच्या आईला प्रचंड मोठा धक्का बसला आणि तिनं कडकडून नवसाला मिठी मारली आणि ती जोर जोरानं ओरडू लागली, मामाने माझ्या नवसाला जिवंत केली, मामाने माझ्या नवसाला जिवंत केली असं म्हणून तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू जमा झाले. त्यावेळी नवसाची आई रडत रडत मामांना म्हणते, मामा माझ्या कातडीचे जोडे तुमच्या पायात घातले तरी या जन्मात हे ऋण फिटणार नाही असं म्हणते आणि रडू लागते.
हा प्रकार तळावरील त्या शेजापाजाऱ्यांना प्रचंड धक्का देणारा होता, कारण त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांनी असा प्रकार कधीच पाहिलेला नव्हता. त्यातील एक जण पुढे येतो आणि मामाना म्हणतो, मामा अगोदर आम्ही तुम्हाला नाही नाही ते बोललो, परंतु मामा तुम्ही आमच्यासाठी देव ऐसा देव असं म्हणतो आणि सर्व मंडळी सद्गुरू बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होतात. त्यानंतर सद्गुरू बाळूमामा सर्वांना म्हणतात, आता घडला प्रकार हा कधीही परत घडणार नाही बाबाओ, कारण जग रहाटी बदलता येत नाही. तर मित्रहो, सद्गुरू बाळूमामांनी आपल्या योग सामर्थ्याने आपल्या परम भक्ताच्या मुलीला जिवंत केले. तर आजचा हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.